मुद्रेमध्ये पाठ करणं सरळ. मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. नकळत आपण जास्त पुढे किंवा जास्त मागे झुकलो नाहीयेत ना, हे तपासून पाहूया. एका रेषेमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह शिथिल आणि स्थिर. चेहऱ्यावर हलकसं स्मितहास्य. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी, शरीर आणि मनाने स्थिर होण्यासाठी करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडताना आपली सगळी दुखणी, आळस, मरगळ ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. साधनेसाठी शरीर आणि मनाने स्थिर होत आहोत. करूया कपालभाती. 15 ते 20 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तनं. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. त्याचं मनन, स्मरण, चिंतन. ओमचे 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हे 3 ओंकार करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना ओंकार. ओ. 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 इनर अवेअरनेस.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांचं. दोन्ही पाय समोर घ्यायचेत आणि सुरुवातीला विश्रांती घ्यायची. धन्यवाद प्रथमेश सर, तुमचा व्हिडिओ ऑन आहे म्हणून. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सैल सोडा. दोन्ही पाय जोडून घ्यायचेत, दोन्ही हात समोर घ्यायचेत आणि दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा. समोर हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड करा. हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड नाही, अशी वरती, जसे माझे आहेत बघा तसे तसे. तुम्ही असे समोर घेतलेत, असे असे तुमचा. हा करेक्ट, आता बरोबर आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये आणि रिलॅक्स करा. 3 वेळेला आपण ही कृती करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच नाही, स्ट्रेच, ताणा ताणा, मनगटामधून हालचाल नका करू, अशी ताणा, फक्त स्ट्रेच द्या. अशी लांब करा, एकमेकांपासून हाताची आणि पावलाची बोटं लांब करा. करेक्ट. आणि रिलॅक्स करा. लांब करायची आहेत, हा करेक्ट. आणि रिलॅक्स करायची आहेत. लांब करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा, रिलॅक्स करायची. बरोबर. पुन्हा एकदा ताण द्या बोटांना आणि अंगठा आतमध्ये घेऊन, पाऊल आणि हाताचा अंगठा आतमध्ये घेऊन घट्ट मूठ वळून घ्या. करेक्ट. आणि ओपन करा. पुन्हा एकदा ताण द्या हातापायांच्या बोटांमध्ये, स्ट्रेच द्या, लांब करा एकमेकांपासून. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा घ्या. करेक्ट. पुन्हा ओपन करा, स्ट्रेच करा. न्यूरो मस्क्युलर कोऑर्डिनेशन. आपण एकाच वेळेला पाऊल आणि हात याच्यामध्ये हालचाल करतोय. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच द्या आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटांची मूठ. करेक्ट. पाऊल आणि हात एकत्रित हालचाल. ओपन करायचंय. थोडा वेळ हात खाली घ्या, हात मागे, पाठकणा सरळ. ठीक आहे. फक्त अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. 3 वेळेला स्वतःकडे खेचा, पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा, स्वतःकडे घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. पुन्हा पावलं मध्ये आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 3 वेळेला क्लॉकवाईज. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 1, 2 आणि 3. 3 वेळेला दोन्हीही बाजूनी करून झालं की थांबायचंय. पाठकणा तसाच ठेवायचा आहे सरळ. ठीक आहे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. सुरू करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे न्यायची आहे. श्वास सोडत मध्ये पाठीतून सरळ बसायचं. श्वास घेत, हा श्वास घेत आता डावीकडे, फक्त मान डावीकडे वळवायची आहे, मागची भिंत बघायची आणि श्वास सोडत मध्ये टिल्टिंग नाही करायचं. एकदा माझ्याकडे बघा. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये आणि मग श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. अशा प्रकारे कृती करायची. एकदा उजव्या बाजूला टर्न करायची, एकदा डाव्या बाजूला. अजून एक 2दा करूया. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. मध्ये येऊन थांबायचंय
आणि आता टिल्टिंग करायची. टिल्टिंग म्हणजे काय, तर आपली मान जी आहे ही थोडीशी उजव्या बाजूने साईडवर्ड बेंड, म्हणजे इथे तुमचा उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मग मध्ये येऊन डावा कान डाव्या खांद्याजवळ, अशा प्रकारे साईडने टिल्टिंग करायचं. सुरू करूया 3 वेळा. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करा. तुमचा उजवा कान सहज उजव्या खांद्याजवळ जाईल, कारण की हाताचा सपोर्ट आहे म्हणून. पुन्हा श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, पुन्हा श्वास घेत उजवीकडे. करेक्ट आहे. श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. अजून एक राऊंड. एकदा उजवीकडे श्वासाकडे लक्ष देऊन आणि सावकाश डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. पुढची कृती करताना ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त मान जी आता आपण अशी पुढे घेणार ती करणं टाळायचं आहे, अवॉइड करायचं. आता श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मध्ये येऊन थांबायचं. बाकीच्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर आता फुल नेक रोटेशन. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि सुरू करा. आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, क्लॉक वाईज 3 वेळा. बरोबर करताय. उजवीकडनं मागे, डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय, त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा. डावीकडनं उजवीकडे 3 वेळा. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. आपले इथे आंतरिक सजगता म्हणजे इनर अवेअरनेस आपला वाढतो आणि आपण सहज त्या कृतीकडे जोडले जातो. सावकाश मान सरळ करायची 3 वेळा झालं की दोन्ही बाजूनी, आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान हलकीशी मागे सोडा, रिलॅक्स व्हा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. पाठकणा सरळ. ठीक आहे. आणि आता आपल्या दोन्हीही हातांनी आपल्या उजव्या पायाची बोटं किंवा अँकल, पोटरी, तुम्हाला जेवढं शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करा. उजव्या, हा ठीक आहे. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसेल तर अँकल पर्यंत किंवा पोटरीपर्यंत, जिथे तुमचा हात सरळ कोपऱ्यातनं सरळ जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत न्यायचा आहे आणि मग तो खाली जमिनीकडे सैल सोडायचा आहे. जर पावलापर्यंत जात असेल तर व्हेरी गुड. जर जात नसेल तर आपलं स्ट्रेचिंग थोडंसं वाढवायचं आहे आपण. हा ठीक आहे. आणि आता तुमचा जेवढा हात कोपऱ्यातनं पुढे जाईल तेवढा पुढे न्यायचा आहे. शक्य असेल तर पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नजर समोर, खांदे रिलॅक्स ठेवा. नजर समोर, खांदे रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. 2 श्वास इथे थांबल्यानंतर आता एक पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं अवॉइड करा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. हनुवटी गळ्याकडे न्यायची. हे करताना तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो, तर रिलॅक्स ठेवा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. इथे सुद्धा आपल्याला 2 श्वास थांबायचे आहेत. बरोबर. 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करा. हाताची जी आपण पकड केली आहे ती सोडून द्या. ठीक आहे. आता उजवा पाय जो समोरनं सरळ आहे तो आपल्याला थोडासा उजव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. उजव्या बाजूने थोडासा यथाशक्ती प्रयत्न. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, म्हणून अगदी सावकाश तुम्हाला जेवढा जमेल तेवढा आपल्याला उजव्या बाजूला स्ट्रेच करायचं आहे. ठीक आहे. उजवा पाय. ज्यांना पायाची दुखणे असते, सायटिकाचा त्रास होत असेल तर मात्र सावकाश कृती करा. थोडासा पाय फोल्ड झाला तरीही चालेल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचंय.
बघा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं, किंवा अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जेवढा हात पुढे जाईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. करेक्ट. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. ठीक आहे. आता हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं उजव्या बाजूला बेंड व्हा. तुमच्या उजव्या हाताचा कोपर हा खाली गुडघ्याच्या इथे फोल्ड होईल. ठीक आहे. हात खाली ठेवा, खाली टेकवा. तुमचा जिथे पोटरी किंवा गुडघ्यापर्यंत जात असेल ना तिथे टेकवा खाली हात. येऊ देत, खाली येऊ देत. हा. आणि मग जेवढं तुम्हाला पुढे जाताय, साईडवर बेंड घेताय तेवढं घ्यायचंय. नजर समोर ठेवायची आणि इथे पुन्हा 2 श्वास थांबायचे. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरं, आता जो वर असलेला हात आहे तो थोडासा तुमचा असा फोल्ड झालाय. पुढच्या वेळेला करताना तो स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता हा उजवा पाय सावकाश पुढे घ्या, डावा पाय सरळ करा. आणि ह्याच कृती आता विरुद्ध बसून. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. डावा पाय समोर सरळ असेल. ठीक आहे, समोर सरळ आहे. आता डाव्या हाताने आपल्याला दोन्हीही डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा आहे दोन्हीही हाताने. पायाची बोटं पकडा किंवा जसं मगाशी सांगितलंय त्याप्रमाणे कोपरातनं मात्र तुमचे हात सरळ असले पाहिजेत. खांदे रिलॅक्स ठेवा. सुरुवातीला नजर समोर. 2 श्वास इथे थांबा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. नेक्स्ट कृती करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत तुमची हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक पोझिशन. पुन्हा इथे तुमचं खांदे रिलॅक्स ठेवा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. बरोबर, जेवढं शक्य आहे तेवढं. 2 श्वास इथे थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत घेत आधी मान सरळ करा. हाताची पकड सोडून द्या. आता तुमचा डावा पाय डाव्या बाजूला सरळ करा, जमिनीला घासत घासत सावकाशपणे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना काळजी घ्या. कुठेही स्वतःला दुखापत करून घेऊ नका. यथाशक्ती प्रयत्न असेल. आता आपल्याला डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचंय. ठीक आहे. हे पकडताना बघा हात कोपऱ्यातनं सरळ पाहिजे, असा फोल्ड करू नका. तुमचा जिथे हात जाईल तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. जर तो अँकल पर्यंत गेला तर तिथे न्या. गुडघ्यापर्यंत जात असेल तर गुडघ्यापर्यंत, पण तो कोपऱ्यातनं सरळ पाहिजे. ठीक आहे. डाव्या हाताने डावं पाऊल पकडलंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आता तो पण बघा कोपऱ्यातनं सरळ करा. स्ट्रेच करा, स्ट्रेच करा, स्ट्रेच करा. येस. हा. आणि आता उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. पूर्णपणे आता आपली उजवी बाजू ताणली गेली आहे. ठीक आहे. आता उजव्या हाताचं कोपर सॉरी डाव्या हाताचं कोपर जे आहे ते हळूहळू डाव्या गुडघ्याकडे घेऊन या आणि तुम्हाला जेवढा साईडवर बेंड घेता येईल डाव्या बाजूने, सॉरी उजव्या बाजूने तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. बघा उजवी बाजू तुमची पूर्णपणे आता ताणली गेली आहे. त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास चाल. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करताना श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. सावकाश डावा पाय सरळ घेऊन या. मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैन सोडून रिलॅक्स. आपण जी आता कृती केली त्याला जानु शिरासन असं म्हणतात किंवा त्याच्या आधीची पायरी. पुढे आपण करणार आहोत वक्रासन. तर ज्यांना पाठकणा शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची किंवा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. याच्या आधीही आपण हे आसन केलेलं आहे, त्यामुळे आता आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ ठेवा. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. बरोबर, उभा फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय उभा फोल्ड करायचा आहे. आता तुमचा उजवा जो हात आहे तो मागे जिथे आपलं
पाठीचा मणका आहे त्या मणक्यापासून अगदी थोडंसं सीटपासून अगदी थोडंसं 1 ते 2 सेंटीमीटर लांब असेल. ठीक आहे. आपल्याला जास्त मागे पण नाही जायचं आणि जास्त पुढे पण नाही जायचं. तर आपला पाठकणा एका रेषेमध्ये येईल इतकं आपल्याला सरळ बसायचं. ठीक आहे. आता डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला असा विळखा द्या. डाव्या हाताने समोरनं. हा. उजवा हात मागे ठेवा खाली जमिनीवरती. उजवा हात मागे खाली जमिनीवर आहे का तुमचा? दिसत नाही मला. उजवा हात मागे खाली जमिनीवर ठेवायचा आहे. ठीक आहे. डाव्या हाताने समोरनं विळखा घातलाय आपल्या उजव्या पायाला. आता सगळ्यांनी उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे तुमच्या पाठकण्याला एक ट्विस्ट मिळतो. त्याचबरोबर ओटीपोटाच्या इथे एक ट्विस्ट आहे. त्यामुळे हे आसन डायबेटिस उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर गळ्याच्या इथे बघा, डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने प्रेशर आहे. त्यामुळे हे थायरॉइड उपचारासाठी सुद्धा उपयुक्त आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. तुमचा उजवा जो खांदा आहे तो थोडासा मागच्या मागे ओपन करा. म्हणजे बरोबर एका रेषेमध्ये येतील. बरोबर, छान. 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत घेत आधी मान सरळ करा, मध्ये आणा. समोरनं डाव्या हाताचा विळखा सोडा. तुमचा उजवा पाय सरळ करा. आणि ह्याच कृती आता विरुद्ध बाजूने करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. डावा हात मागे जिथे आपलं पाठीचा कणा आहे तिथे सीटपासून थोड्याशा अंतरावर. उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला विळखा द्या. बरोबर. उजवा पाय तुमचा खाली जमिनीवर रिलॅक्स असेल. आता सगळ्यांनी डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची आहे. डावा खांदा थोडासा मागच्या मागे ओपन करा. म्हणजे तुमच्या शोल्डर वरती सुद्धा एक छान असा ताण आणि दाब जाणवतो. हिप जॉईंट्स वरती तुमच्या स्ट्रेच येतो. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. 2 ते 3 श्वास इथे थांबा. छान, व्हेरी गुड. उलट चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. आणि आपण आता जे काही आसन केलं, वक्रासन, त्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये काही बदल जाणवतोय का ते पहा. आपले हिप जॉईंट्स तिथे जास्त एनर्जी आपली होती. कमरेचा भाग, पाठकणा, गळ्याच्या इथे एक ताण दाब आपल्याला जाणवला. या सगळ्याची अनुभूती आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. हाताचा सपोर्ट न घेता उठता येतोय का बघा. आणि विश्रांती. आज आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. ठीक आहे. गोलाकार फिरायचंय. तर ज्यांना वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी मात्र जास्त गोल न फिरता यथाशक्ती प्रयत्न करा. तर इथे आपल्याला पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वळून घ्या. ठीक आहे. आणि आता आपल्याला सुरुवात करायची. उजव्या बाजूला टर्न व्हायचं, खाली यायचं आणि गोल फिरायचं क्लॉकवाईज अशा प्रकारे. ठीक आहे. बरोबर. जेवढं शक्य आहे तेवढं खाली येण्याचा प्रयत्न करा. 3 वेळेला आपण ही कृती करूया. सुरू करूया. 1. आपण जे बसून चक्की चालन करतो त्याचप्रमाणे ही कृती, फक्त इथे आपण उभं राहून करतोय. 2. बरोबर. आणि 3. बरं, आता हात बघा. हाताच्या मुठी आपण एकमेकांच्या जवळ घेतल्या. ठीक आहे. हात सिलिंगकडे नाही घ्यायचे. तर आपण हाताच्या अशा ग्रिप केली. आणि आता डावीकडून उजवीकडे हात कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. डावीकडनं उजवीकडे. 1, 2 आणि 3.
3 वेळेला दोन्हीही बाजूनी झालं की थांबायचंय. ठीक आहे. आणि तसंच मध्ये यायचं. हात तसेच ठेवायचे. ठीक आहे. आपण आता गोलाकार फिरला तर थोडंसं आपण साइडवर करूया. ठीक आहे. उजव्या बाजूला टर्न व्हा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत खाली जमिनीकडे जायचंय. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे खाली. गोल न फिरता साइडवर हा. करेक्ट. अजून एकदा करा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली. पुन्हा श्वास घेत वर या. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. पायामधलं अंतर थोडंसं कमी करा. थोडंसं कमी करा. अगदी अर्ध्या फुटापर्यंत घेऊन या. इथे थोडा वेळ विश्रांती घ्या. दम लागल्यासारखं वाटत असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण ट्विस्टिंग कटी चक्रासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरनं उजव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात मागे डाव्या कमरेवर ठेवा. हो, तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला समजा खूप जास्त त्रास होत असेल, तर मात्र तुम्ही थांबायला हरकत नाही. ठीक आहे. मग तुम्ही प्राणायाम करा. ठीक आहे. तुमच्यावर डिपेंड आहे. जर जास्त हेवी फ्लो वाटत असेल, तर तुम्ही अव्हॉइड करा. हं. तर दोन्ही हात खांद्यातून सरळ डावा हात जो आहे तो उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. इथे आपण पूर्णपणे कमरेच्या स्नायूंना ट्विस्ट करतो. आता ही ऍक्शन 10 वेळाला करायची. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाले की थांबा. सॉरी हा, माझं नेटचं कनेक्शन. केलं मी बरोबर. ठीक आहे. सुरू करूया. हं. दोन्ही हात समोर घ्यायचे. हात जोडून घ्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्यायचे.
श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पूर्णपणे खाली घेऊया. श्वास घेत हात वर, करेक्ट. श्वास सोडत खाली. अजून एकदा करा. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात खाली. हात खाली आल्यानंतर थांबायचे आणि पुन्हा आपण विश्रांती घ्यायची. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, उलट आपली लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचे. हे अंतर साधारण 1.5 किंवा 2 फुटापर्यंत असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. उजवा हात जमिनीकडे घेऊन तो घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचंय. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. बरं, ठीक आहे. आता त्या हाताने, उजव्या हाताने तुम्हाला डाव्या पायाचा अँकल, गुडघा किंवा पोटरी जे पकडता येईल ते पकडा. हा, ठीक आहे, करेक्ट. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. तुमची नजर डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. यथाशक्ती प्रयत्न. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा दोन्हीही. दोन्हीही खांदे रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू, चेहरा शांत. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत उजवा हात खांद्यातून सरळ करा. सावकाश मध्ये या. पुन्हा दोन्ही हात तसेच ठेवायचे. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे जा. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जाईल. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. ठीक आहे. डाव्या हाताने पकडायचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. ओके. दोन्हीही खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. विरुद्ध बाजूने आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग, मानेचा भाग, तिथे आलेला पीळ, ताण, दाब ह्या सगळ्याची अनुभूती जोड श्वासाची. ओके. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत तुमचा डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण वृक्षासन. आपली इम्युन पॉवर वाढवणारं हे वृक्षासन आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास असेल, तर मात्र वृक्षासन करताना आपण जो पाय फोल्ड करतो, तो पाय फोल्ड करताना जर तुम्हाला कुठेही दुखापत झाल्यासारखं वाटलं, तर मात्र तुम्ही अशा प्रकारची कृती करा. म्हणजे आपला उजवा पाय वर उचलून अशा प्रकारे कृती करा. ठीक आहे. ज्यांना सायटिका आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे थांबायचंय. एकदा उजवा पाय फोल्ड करायचा आणि एकदा डावा पाय. ठीक आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. वृक्षासन करताना बघा पायाचा स्थिती कशी असते. म्हणजे थोडीशी पुढे येऊन दाखवते. तर आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. टाच बघा जास्तीत जास्त शरीराच्या जवळ घ्यायची. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड. बरोबर. आता हे करताना आपला तोल जातोय, आपला बॅलन्स राहत नाहीये. अशा वेळेला भिंतीला टेकून उभं राहा. तुमच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीला टेकून उभं राहा आणि मग हे आसन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. लहान मुलं जर घरी असतील तर त्यांना जरूर हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. तर आता सुरू करूया. आधी पाय खाली घ्या.
बरं, आता आपल्याला समजलं असेल की आपला बॅलन्स किती राहतोय व्यवस्थित. त्याप्रमाणे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एकदा आपण उजवा पाय फोल्ड करणार आणि एकदा डावा पाय. तर सुरुवातीला आपण उजव्या बाजूने सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. तोल जातोय असं वाटत असेल तर मात्र भिंतीचा आधार घ्या. कॅमेरा ऍडजस्ट करत होते. ठीक आहे, सुरू करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. ओके. आता दोन्ही हात खांद्यातून असे सरळ करा, आडवे. ठीक आहे. मग ते डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. करेक्ट. खूप छान. प्रथमेश सर, खूप छान झालंय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन एका बिंदूकडे ठेवा, म्हणजे तुमचा बॅलन्स खूप चांगला साधला जाईल. व्हेरी गुड. श्वास घेताय, सोडताय. श्वास घेताय, सोडताय. करेक्ट. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हात खाली, पाय खाली आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. कारण की आपला सगळा भार हा डाव्या पायावर जातो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. हेच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. हवा असेल तर भिंतीचा सपोर्ट घ्या. सावकाश. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर न्या. करेक्ट. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान. यथाशक्ती थांबा. इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. इथे आपली इम्युन पॉवर वाढते, आपला आळस कमी होतो आणि एक कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण हे आसन नियमित करतो त्यावेळेला. व्हेरी गुड. उलट चाल करताना सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ. हात खाली, डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. बघा इथे तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा की आपण कुठल्या बाजूने हे आसन खूप छान प्रकारे केलं. उजवा पाय फोल्ड करून की डावा पाय, किंवा दोन्ही बाजूने आपल्याला छान जमलंय का, हे तुमचं निरीक्षण करा. डोळे मिटून त्या सगळ्याची अनुभूती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातामध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. सायकलिंग करायला सुरुवात करा. असं जसं आपण सायकल चालवतो त्याप्रमाणे. पाय आधी वर घ्या. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून असे वर घ्या. आणि आता एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशी ऍक्शन करा. बरोबर. हवं असेल तर माझ्याकडे बघा. आपण जसं सायकलला पॅडलिंग कसं मारतो त्याप्रमाणे कृती करायची. करेक्ट. बरोबर. बरं, आता हे जसं आता तुमचं वरच्यावर होत आहे, तसं आपले पाय जास्तीत जास्त खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. बरं, आता हे करताना थोडंसं कोर मसल्स वरती प्रेशर येतो. येऊ देत. वेट लॉस करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या पोटाचे जे काही आजार आहेत ते कमी होण्यासाठी सायकलिंग लाभदायक ठरते. आता रिव्हर्स सायकलिंग करा. उलट सायकलिंग चालवा.
मनामध्ये 10 काउंट करा आणि आपल्याला ही तेवढी रिव्हर्स सायकलिंग करायची. 10 काउंट. सावकाश थांबायचं, पाय हवेमध्ये सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ देत. विश्रांती घ्या, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी घेऊन या. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. डोळे मिटून काही सेकंद थांबूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. ठीक आहे, आपण करणार आहोत ब्रिज पोज. तर एकदा दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे, खास करून मानेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल, तर मात्र हे करणं टाळायचं आहे. हा ब्रिज पोज, ज्याला सेतू बंधासन म्हणतात. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे, आता थोडस दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्या. गुडघे, मांड्या आणि पावल्या याच्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. ठीक आहे, आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हे झालं की मग आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, त्यानंतर कमरेचा भाग वर उचलायचा. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलला जाईल आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं शक्यतो अवॉइड करा. तर बघा, तुम्हाला आता दिसत असेल की ब्रिज पोज का याला म्हणतात, कारण की आपला संपूर्ण शरीराचा जो आकार आहे तो एखाद्या ब्रिज प्रमाणे दिसतो. तर इथे आपल्याला यथाशक्ती थांबायचं आणि उलटचाल करताना हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग खाली जमिनीवर येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. तर करूया आता सुरुवात. सगळ्यांनी पाय फोल्ड करा, थोडस पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर घ्या, टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. ठीक आहे, आणि आता हळूहळू आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा भाग वर उचलायचा, मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलला जाईल, आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल. एवढं आपल्याला वरती यायचं. ओके, बरोबर. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. इथे तुमच्या पाठकण्याचं आरोग्य तर सुधारतच, त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते. हात डोक्याच्या दिशेने वर आहेत, त्यामुळे आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. त्याचबरोबर गळ्यावरती ताण दाब जाणवतो. थायरॉइड उपचारात्मक ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. छान. उलटचाल करताना सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत, कमरेचा भाग सीटचा भाग खाली येऊ देत. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना काळजी घ्या, स्वतःला दुखापत करून घेऊ नका. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. दोन्ही पाय सरळ करा, रिलॅक्स. पायामध्ये हातामध्ये अंतर आणि विश्रांती. एक श्वास थांबल्यानंतर पुढे आपण करूया. काल जे आपण मत्स्यासन केलं त्याची एकदा उजळणी करून घेऊया. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. काल जे आपण मत्स्यासन केलं त्याची उजळणी, आणि ह्या सेतू बंधासनाला मत्स्यासन हे कॉम्प्लिमेंट करतं. म्हणजे आपण आता जो ब्रिज पोज केला तिथे आपल्या गळ्यावरती समोरनं दाब आणि मागच्या बाजूने ताण होता, बरोबर. आता ह्या मत्स्यासनामध्ये आपल्या ह्या कंठस्थ ग्रंथींवर समोरनं ताण आणि मागच्या बाजूने प्रेशर येणार आहे. तर यथाशक्ती प्रयत्न, जसं मगाशी बोलले त्याप्रमाणे, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर आता इथे बघा, सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपले दोन्हीही हात आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. खांदे आणि कोपरं रिलॅक्स करा. ठीक आहे, नकळत आपण खांदे कोपरं वर उचलली जातात, पण ती जमिनीकडे रिलॅक्स ठेवा. पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढ्या स्थितीमध्ये थांबा.
बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला, सावकाश, आणि तुमच्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा आणि पावलं जमिनीकडे ताणून घ्या. ओके, प्रथमेश सर तुम्ही दिसत नाहीयेत मला. आता इथे तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा गळ्यामध्ये समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने प्रेशर आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. उलट चालू करूया. सावकाश डोळे उघडा, तुमचे पावलं रिलॅक्स करा. सावकाश डोकं वर उचला, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत, डोकं जमिनीवर येऊ देत. हाताचा जो स्थिती आहे कमरेच्या खाली ती काढून घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये हातामध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला ओढायचे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतो. आपण करणार आहोत नौकासनाची 2 आवर्तनं. भुजंगासन आणि शलभासन ही दोन्हीही आसनांचे जे लाभ आहेत ते आपल्याला ह्या बोट पोश्चर मध्ये मिळतात, नौकासनामध्ये मिळतात. म्हणून आपण त्याची 2 आवर्तनं करणार आहोत. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हलवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणा, दोन्ही पाय खालून ताणा आणि एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर सुरू करूया. दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं आहे. पोटामध्ये जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्यायचं. जास्तीत जास्त हात लांब, पाय मागून ताणा. छान. आणि इथे 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. हात तशीच ठेवा. अजून एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. हलवटी जमिनीवर ठेवा म्हणजे तुमचा श्वसन मार्ग मोकळा राहतो. 1 ते 2 श्वास थांबा आणि पुन्हा एकदा हेच आसन करूया. पाय मागच्या बाजूने ताणा, हात वरच्या बाजूने स्ट्रेच करा आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. पुन्हा इथे श्वास चालू ठेवायचा आहे. नकळत पोटावर प्रेशर आल्यानंतर आपण होल्ड करतो ब्रीदिंग, पण आपल्याला श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हात, पाय, संपूर्ण शरीर जमिनीवर आणि दोन्ही हात खाली घ्या. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाशपणे, गडबड काही न करता. आधी विश्रांती घ्या बैठक स्थितीमध्ये. आणि मग पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडणी. बरं, आता ज्यांना पद्मासन घालायला त्रास होतोय किंवा पाय पटकन उचलला जात नाहीये त्यांनी थोडीशी प्रॅक्टिस अशी करायची की पावलं स्वतःकडे खेचायची, रिलीज करायची, स्वतःकडे खेचायची, रिलीज करायची. ज्यांना पद्मासन पटकन घालता येत नसेल त्यांनी फक्त थोडे थोडे दिवस ही थोडीशी प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे तुमचे हिप जॉईंट्स, गुडघ्याचे स्नायू मोकळे व्हायला सुरुवात होईल आणि मग हळूहळू आपल्याला पद्मासन चांगलं जमेल. ठीक आहे, एक तर हे करायचं. आणि दुसरं म्हणजे उजवा पाय एकदा फोल्ड करायचा, त्याच्यानंतर गुडघा जो आहे हा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, रिलीज करायचा, जमिनीकडे प्रेस करायचा, रिलीज करायचा, जमिनीकडे प्रेस करायचा, रिलीज करायचा. त्याचप्रमाणे दुसरा पाय, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या मांडीवर ठेवायचं. त्यानंतर डावा पाय जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा, रिलीज करायचा, जमिनीकडे प्रेस, रिलीज, जमिनीकडे प्रेस, रिलीज.
आणि मग तुम्ही पद्मासन, तुम्हाला हे पुढे चांगलं जमेल. ठीक आहे. ज्यांना पद्मासन पूर्णपणे घालता येत नाहीये किंवा थोडंसं दुखल्यासारखं वाटतं, त्यांनी अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर आणि मग दुसरा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर. तुमचे आता पद्मासनामध्ये गुडघे आणि मांड्या ह्या जास्तीत जास्त जमिनीकडे गेल्या पाहिजेत. त्या जर अशा तरंगत असतील तर मात्र तुम्हाला जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा आणि मग पूर्ण पद्मासन घाला. ठीक आहे. ग्रंथांमध्ये असं उल्लेख आहे पद्मासनाचा की या आसनाच्या अभ्यासाने आपले सगळे रोग नाहीसे होतात. ओके. पाय पूर्ण जमिनीकडे जात नाहीये ना? हा, म्हणूनच मी आता मगाशी जे दाखवलं ना तुम्हाला त्याप्रमाणे करा, म्हणजे तुमचे पाय जातील जमिनीकडे. ठीक आहे. हा, जसं मगाशी मी दाखवलं ना, आधी अँकल जॉईंट्स मध्ये थोडीशी प्रॅक्टिस करायची आणि गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे घ्यायचा, रिलीज करायचा, म्हणजे तुमचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स आणि गुडघ्याचे जॉईंट्स मोकळे झाले की पद्मासन करणं सोपं जातं. बरं, आता ज्यांनी पद्मासन घातलंय त्यांनी थोडंसं पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला आणि पाठीतनं सरळ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, कारण की मेडिटेटिव्ह आसन आहे हे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू दे, पाठकण सरळ, चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य आणि डोळे अलगद मिटून घ्या. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. तुमची श्वासाची गती जशी चालू आहे त्याकडे फक्त आपलं अवेअरनेस घेऊन जा. ब्रिदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय आणि सोडतोय. आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपण किती सहजपणे कृती केल्या, कुठे आपल्याला दुखल्यासारखं वाटलं का, हे आपलं आपण तपासून पाहूया. आपलं शरीर आपल्याला किती योग्य प्रकारे साथ देत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवासाठी एक ग्रॅटिट्यूड भावना. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आहे तो श्वास सोडून देऊन खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडून देऊया. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करायचं आहे. करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. उजवी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. सेकंड राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. आपण वेळेच्या अभावी फक्त 3 आवर्तनं घेतो.
पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा 5 आवर्तन अनुलोम विलोमची करण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम त्याच्या उचिती. करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाममध्ये जर कुणाला लो बीपीचा त्रास असेल तर मात्र शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त लाभदायक प्राणायाम आहे हा. आणि त्याचबरोबर जर कुणाची दाताची ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करणं अवॉइड करायचा आहे. आणि हा प्राणायाम मोकळ्या शुद्ध हवेमध्ये करावा. कारण की शीतली आणि सितकारी हे दोन प्राणायाम असे आहेत की इथे आपण तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो. म्हणून शक्यतो आपल्या आजूबाजूचं वातावरण हे मोकळं, स्वच्छ आणि प्रदूषण विरहित पाहिजे. ठीक आहे. तर बघा दाखवते. शीतली करताना आपल्याला जिभेची पन्हळ करायची. जीभ फोल्ड करायची, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने पुरत, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने रेच. अशा प्रकारे आपल्याला शीतलीची 3 आवर्तनं करायची. ठीक आहे. तर सगळ्यांनी स्थिती घेतलीच आहे. डोळे मिटून घ्या. प्राणायाम शक्यतो तरी आपल्याला डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर तोंडाने जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ उंदीर हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श तुमच्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत. बघा, जेव्हा आपण शीतली किंवा सितकारी प्राणायाम करतो तेव्हा आपोआप आपल्या श्वासाची गती अगदी संथ होते. शरीराचं तापमानही कमी होतं. खूप शांत वाटतं ह्या प्राणायामाने. भ्रामरीची 3 आवर्तन. डोळे अडगत मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूर, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूर, दातावर दात रेचक करताना गुंजन. पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलं असेल ते सोडून थोडं साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्येच बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय, त्या दोन्हीही पायांचे सांधे आणि स्नायू शिथिल. संपूर्ण उजवा आणि डावा पाय त्याच्यामध्ये जी काही दुखणी असतील ती आता या क्षणी बरी होत आहेत, ही भावना आपल्या मनात. हातांची ज्ञानमुद्रा आहे. दोन्ही हात, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात, मनगट, कोपर, दंड, खांदा, इथले सगळे महत्वाचे जॉईंट्स शिथिल.
आपली जी काही दुखणी असतील दोन्हीही हातांमधली, ती आता कमी होत आहेत, नाहीशी होत आहेत. पाठकणा एका रेषेमध्ये आहे आणि शिथिल आहे. पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू शिथिल. छातीचा भाग, पिंजरा, बरगड्या, वर फुफ्फुस, छोटंसं हृदय शिथिल. या सगळ्या भागाकडे आपण मनाने पोचतोय, तो भाग शिथिल करतो. कंठातील आजूबाजूचे स्नायू शिथिल आहे. चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटले आहेत, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरही सुदृढ आहे. जोड श्वासाकडे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. ही चैतन्य शक्ती माझ्या पेशीपर्यंत पोचतीये. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक दुखणी, माझी चिंता, काळजी, दुःख या श्वासासोबत मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. हे कायम असंच राहणार आहे. कुठल्याही प्रसंगी माझं शरीर आणि मन शांत आणि बॅलन्स राहणार आहे. मी माझ्या योग्य आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझी जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होतोय. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझी इष्टदेवता, कुलस्वामिनी, कुलदेवता, माझे आई वडील, आद्य गुरुजन यांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहे. आणि हे आशीर्वाद माझी सुरक्षा कवच आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि यासाठी मी परमेश्वरासमोर नतमस्तक होत आहे. त्यांनी मला चांगलं शरीर, मन दिलंय आणि त्याचं आरोग्य चांगलं ठेवणं हे माझ्या हातात आहे. तीन ओंकार एका लागोपाठ एक मकार लांबवलेले. श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक आपली साधना ओढणं समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. अवकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हाताच्या तळव्यावर राखून निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून
एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50 ला. आपल्याला शनिवार आणि रविवार सुट्टी आहे. ठीक आहे. हरिओम. जर कोणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज मला पर्सनली मेसेज टाका किंवा फोन करा. कारण की आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. काही शंका असेल, काहीही विचारायचं असेल किंवा कुठली काही सुधारणा असेल तर प्लीज मला पर्सनली तुम्ही मेसेज किंवा फोन. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. हरिओम. मीटिंग एंड करते.